Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण एक्सरसाइज सुरू केलेली आहे केमिकल रिएक्शन्स आणि केमिकल इक्वेशन. तर क्वेश्चन आहे तुमच्या समोर एक क्वेश्चन दिलेला आहे बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन स्टेप वाईज. तुम्हाला काय करायचं आहे हे इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. पेपरला तुम्हाला 3 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी हे येऊ शकतं. स्टेप बाय स्टेप तुम्हाला हे बॅलन्स करायचं आहे. हमखास एक प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये विचारलाच जात असतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. IMP क्वेश्चन आहे, कुठेतरी लिहून ठेवा. आणि कुठल्या कुठल्या पेपरला बोर्डाच्या पेपरला हे एक्झाम्पल्स विचारले गेलेले आहे हे सुद्धा तुम्हाला मी स्पष्ट करणार आहे. याच्या काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स पहिले आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहात आणि मग तुम्हाला कुठलंही दिलं इक्वेशन किंवा कुठलंही रिएक्शन दिली ती रिएक्शन इझिली बॅलन्स करता येणार आहे. सो याची एक ट्रिक पण आहे, ती ट्रिक पण मग तुम्हाला इथे छानपैकी सांगणार आहे. सो लेट्स सी स्टुडंट बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन स्टेप वाईज. सो स्टुडंट हे आहे पहिलं इक्वेशन की जे आपल्याला बॅलन्स करायचं आहे आणि 3 मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाम मध्ये हे विचारलं जाणार आहे 3 मार्क्ससाठी. तर याच्या काही स्टेप आहे. आता ह्या स्टेप तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रत्येक वेळेस हेच स्टेटमेंट लिहायचे आहे आणि या स्टेप लिहायचं आहे. स्टेप 1 रीराईट द इक्वेशन ॲज इट इज. दिलेलं जे इक्वेशन आहे तुम्हाला पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जे इक्वेशन दिलेलं आहे ते ॲज इट इज आपल्याला लिहायचं आहे. काय करायचं पहिली स्टेप, पहिला मार्क तर मिळून गेला तुम्हाला. ही स्टेप आहे तसेच तशी लिहिली रीराईट द इक्वेशन ॲज इट इज स्टेप नंबर 1. त्यानंतर आपण जातोय स्टेप नंबर 2 कडे. स्टेप नंबर 2 बघा काय आहे आपली, समजून घ्या. ही आहे तुमची स्टेप नंबर 2. आता ही झाली स्टेप नंबर 1 की ज्याच्यामध्ये आपल्याला इक्वेशन ॲज इट इज लिहायचं आहे. राईट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलेमेंट अनबॅलन्स इक्वेशन ऑन बोथ साइड. ही जी इक्वेशन आहे इक्वेशन बघा, या इक्वेशन मध्ये नंबर ऑफ जे हे आहे रिॲक्टंट आणि हे आहे प्रोडक्ट, मग दोघांचे ॲटम्स लिहायचे आहे. मग आता हे जे आहे हे कशापासून तयार झालेलं आहे, पहिलं आहे हायड्रोजन आहे, त्याच्यानंतर दुसरं काय आहे सल्फर आहे आणि ते काय आहे ऑक्सिजनचे ॲटम आहे. या सगळ्यांमध्ये इथे पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. मग आता रिॲक्टंट म्हणजे ही साईड ही काय आहे तुमची LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड म्हणजे रिॲक्टंट आणि ही काय आहे तुमची RHS म्हणजे राईट हँड साईड म्हणजे प्रोडक्ट साईड आणि ही काय आहे तुमची रिॲक्टंट साईड. मग याच्यामधले तुम्हाला रिॲक्टंट साईडचे नंबर ऑफ ॲटम लिहायचे आणि प्रोडक्ट साईडचे नंबर ऑफ ॲटम लिहायचे आहे. मग आता इथे बघा हायड्रोजन किती आहे, इथे हा हायड्रोजन 2 आहे आणि इथे काय आहे 2 आहे. 2 + 2 किती झाले 4 म्हणजे हायड्रोजनची संख्या किती झाली 4. त्याच्यानंतर सल्फर बघा, सल्फर किती आहे इथे 2, इथे काहीच नाहीये म्हणजे सल्फरची संख्या काय झाली डायरेक्टली 2 झाली. त्याच्यानंतर ऑक्सिजन बघा, ऑक्सिजन इथे 7 आहे आणि इथे 1 आहे, 7 आणि 1 किती झाले तुमचे 8. अशा पद्धतीने आपण रिॲक्टंटच्या साईडच्या ॲटमची संख्या ही लिहिलेली आहे. आता आपण काय बघूया प्रोडक्ट साईडची. प्रोडक्ट साईडला इथे हायड्रोजन किती आहे, हायड्रोजन इथे 2 आहे, मग इथे आपण 2 लिहूया. त्याच्यानंतर सल्फर किती आहे, सल्फर 1च आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजन 4 आहे. बघा बॅलन्स 1 पण आहे का, इथे हायड्रोजन 4 आहे, इथे 2 आहे, इथे सल्फर 2 आहे, इथे 1 आहे, इथे ऑक्सिजन 8 आहे, इथे 4 आहे. मग आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये काय करावं लागणार आहे, स्टेप नंबर 3 मध्ये हा चार्ट परत लिहावा लागणार आहे आणि ह्याला याच्यामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी 2 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 4 येणार आहे, 2 2 जा. 1 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 2 येणार आहे, इथे 1 2 जा. त्याच्यानंतर 4 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 8 येणार आहे, 4 2 जा. अशा पद्धतीने आपण मल्टिप्लाय करून काय करणार आहात, दोन्ही साइडचे नंबर ऑफ ॲटम्स जे काय आहे ते बॅलन्स करणार आहोत. सो आपण बघणार आहोत आपली स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 3 मध्ये बघा काय करायचं आहे, टू इक्वलाइज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स ऑफ सल्फर अँड ऑक्सिजन ॲटम वी यूज डॅश डॅश ॲज अ कोइफिशियंट इन द प्रोडक्ट. ठीक आहे. मग आता इथे बघा परत आपण जे इक्वेशन आहे इथे पाठीमागे बघून घ्या. H2SO7 H2SO7 याच्यामध्ये हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन हे परत एकदा आपल्याला काय करावं लागणार आहे, लिहून घ्यावं लागणार आहे. काय आहे हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहे 4 आहे, सल्फर 2 आहे आणि ऑक्सिजन किती आहे 8 आहे. मग टोटल जर केली 8 + 2 किती झाले 10 + 4 14 म्हणजे रिॲक्टंट साईडचे ॲटम किती आहे 14. इकडचे पण किती आले पाहिजे 14. आपण जर अगोदर बघितलं तर इकडे किती आहे 2 1 4 आहे, 2 1 4 आहे, 2 1 आणि 4 आहे. मग आपल्याला याला कशाने तरी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग आपण
समजा हायड्रोजनचे 4 होण्यासाठी आपण याला कितीने मल्टिप्लाय केलं 2 2 2 जा किती झाले मग इथे पण 4 झाले. त्याच्यानंतर सल्फर दोन्ही ठिकाणी सल्फर इकडे 2 आहे इकडे 1 आहे म्हणजे आपण याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे सल्फर पण काय होणार आहे तुमचे 2 होणार आहे. त्याच्यानंतर इथे 8 ऑक्सिजन आहे इथे पण आपण 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती होणार आहे 4 2 जा 8. सो अशा पद्धतीने 2 2 तिन्ही ठिकाणी आपण 2 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येणार आहे बघा 8 + 2 + 4 14 म्हणजे नंबर ऑफ ॲटम इन द LHS लेफ्ट हँड साइडचे 14 आहे तेच तुमचे राईट हँड साइडचे पण किती आले तुमचे 14 ॲटम आलेले आहे आणि अशा पद्धतीने आपली ही रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे. मग आपण टू इक्वलाइज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द हायड्रोजन सल्फर अँड ऑक्सिजन वी यूज डॅश डॅश ॲज अ कोइफिशियंट 2. दोन्ही बाजूंना काय घेतला आपण 2 2 ॲज अ कोइफिशियंट घेतला. आता आपल्याला लिहायचं आहे बॅलन्स इक्वेशन. ओके आता आपलं अनबॅलन्स इक्वेशन तुमच्या समोर मी ठेवते. अनबॅलन्स इक्वेशन लिहून घेते आणि नंतर बॅलन्स इक्वेशन तुम्हाला सांगते. आता हे आहे आपलं अनबॅलन्स इक्वेशन. अनबॅलन्स म्हणजे जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता आपल्याला हेच काय करायचं बॅलन्स करायचंय. बॅलन्स करण्यासाठी H2 पहिले अनबॅलन्स तसं लिहून घेऊया. ओके आणि H2SO4 अशा पद्धतीने हे अनबॅलन्सच आहे आपल्याला ते बॅलन्स करायचंय. मग आता याच्या समोर मी काय लिहू की जेणेकरून सगळे जे ॲटम आहे ते बॅलन्स होणार आहे. जर मी याच्या समोर माझं बॅलन्स कधी होणार आहे जर मी याच्या समोर 2 लिहिला तर काय होणार आहे बघा. आता असं तिरकस गुणाकार होतो 2 2 जा 4 म्हणजे हायड्रोजन 4 झाले बघा. हायड्रोजन इथे पण 4 आहे जर आपण इथे 2 लिहिल्यानंतर इथे पण 4 होणार आहे. ठीक आहे हायड्रोजन झाले बॅलन्स. त्याच्यानंतर सल्फर बघा हा 2 लिहिल्यामुळे सल्फर 2 झाले. इथे सल्फर 2 होता इथे आपल्याला 2 ची गरज होते म्हणून काय आपण 2 लिहिला म्हणजे तो पण बॅलन्स होऊन गेला. त्याच्यानंतर इथे ऑक्सिजन 8 होते आणि इकडे 4च होते. मग आता इथे 2 लिहिल्यानंतर काय झालं बघा 4 2 जा असा तिरकस गुणाकार होतो 4 2 जा 8 म्हणजे इथे ऑक्सिजन किती झाले तुमचे 8. सो अशा पद्धतीने आपलं इक्वेशन काय झालं बॅलन्स झालं ज्यावेळेस आपण याच्या समोर 2 लिहिला म्हणजे 2 2 जा 4 इथे सल्फर 2 आणि ऑक्सिजन काय झाले 8 झाले. सो अशा पद्धतीने 3 मार्क्ससाठी या सगळ्या स्टेप तुम्हाला करायचं आहे. स्टेप 3च आहे ऍक्च्युली आणि 4 नंबरचे आपण बॅलन्स इक्वेशन देऊन टाकूया. परत एकदा बघून घ्या काय करायचं पहिल्या स्टेपमध्ये. आता ह्या स्टेप तुम्हाला परत मी सांगणार नाही परत आपल्याला ह्याच रिपीट करायच्या आहे. रिराईट द इक्वेशन ॲज इट इज परत तेच इक्वेशन लिहून घ्यायचं. दुसऱ्या याच्यामध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईडचे दोन्ही जे आयटम्स आहेत काय काय दिलेले आहे ते लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी काहीतरी कोएफिशियंट घ्यावं लागणार आहे त्याने आपण मल्टिप्लाय करायचं आहे. सो अशा पद्धतीने फर्स्ट केमिकल इक्वेशन आपलं इथे बॅलन्स झालेलं आहे. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट इक्वेशन. स्टुडंट हे ह्या पद्धतीने आपल्याला हा सेकंड इक्वेशन दिलेला आहे. सेकंड इक्वेशन पण आपल्याला बॅलन्स करायचं आहे. सल्फर डायऑक्साईड दिलेला की जो गॅसेस फॉर्ममध्ये आहे. हायड्रोजन सल्फाईड जो ॲक्वियस फॉर्ममध्ये आहे. सल्फर सॉलिड आणि H2O लिक्विड दिलेला आहे. 3 मार्क्ससाठी आहे. आता हे एक्झाम्पल थोडं वेगळ्या स्वरूपाचं आहे पण तरी समजून घ्या. तर पहिले स्टेप 1 1 मार्क तर इझिली मिळेल. रिराईट द इक्वेशन ॲज इट इज तसं आपण हे लिहून काढणार आहोत. SO2 की जो गॅसच्या फॉर्ममध्ये आहे. H2S सल्फर हायड्रोजन सल्फाईड आहे. त्याच्यानंतर सल्फर इथे प्रोडक्टमध्ये की जो सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि वॉटर. त्याच्यानंतर राईट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ईच इलेमेंट इन अनबॅलन्स. आता याच्यामध्ये काय आहे सल्फर आहे ऑक्सिजन आहे बघा सल्फर आहे ऑक्सिजन आहे आणि काय आहे हायड्रोजन हे तिघं. मग आता ही रिॲक्टंट साईड आणि ही प्रोडक्ट साईड. मग आपण लिहूया सल्फर किती आहे हा 1 आणि हा 1 किती झाले 2. नंतर ऑक्सिजन हा 2 2च आहे. नंतर तुमचा हायड्रोजन किती आहे 2 आहे. सगळे 2 2 2 2 आहे. ओके येस 2 2 आहे. त्याच्यानंतर इथे सल्फर मात्र किती आहे 1च आहे. त्याच्यानंतर इथे हायड्रोजन किती आहे हायड्रोजन आपले 2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती आहे ऑक्सिजन 1 आहे. म्हणजे तुमचा हायड्रोजन इथे बॅलन्स आहे पण तुमचं काय बॅलन्स नाही आहे सल्फर आणि ऑक्सिजन. म्हणजे इथे आपल्याला कशाने तरी मल्टिप्लाय इथे करावं लागणार आहे. कशाने मल्टिप्लाय करावं लागणार आहे आपल्याला इथे 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला ते दोन्ही बॅलन्स होणार आहे. हायड्रोजन ऑलरेडी बॅलन्स आहे. ओके सो आपण नेक्स्ट स्टेप बघणार आहोत थर्ड स्टेपला. तर थर्ड स्टेपमध्ये तुम्ही काय लिहिणार आहात थर्ड स्टेपमध्ये दॅट इज द नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम आर बॅलन्स. हायड्रोजनचेच बॅलन्स आहे ना बघून घ्या एकदा.
काय आहे हायड्रोजनचे 2 बॅलन्स. वी हॅव टू बॅलन्स सल्फर अँड ऑक्सिजन. ओके, सो वी हॅव टू बॅलन्स सल्फर अँड ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. कसं, कोइफिशियंट घेऊन. ठीक आहे, आता आपण मागचं बघून घेऊया. किती सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन 2 आहे. मग आपण लिहूया पुढे ते सल्फर, ऑक्सिजन आणि हायड्रोजन किती आहेत ते बघा. 2 2 2 आणि इकडे 1 1 2 2 2 2 1 1 2. ठीक आहे, आपण जर टोटल केली तर किती पाहिजे इथे 6 पाहिजे. ठीक आहे, पण हे बॅलन्स आपण नंतर करूया कारण की हे जरा इक्वेशन वेगळ्या प्रकारचं आहे. मग आता इथे अनबॅलन्स इक्वेशन लिहून घेऊया पहिले, म्हणजे आपल्याला ते बघून लगेच आयडिया येईल की अजून काय कशा पद्धतीने आपल्याला याला बॅलन्स करता येईल. अनबॅलन्स इक्वेशन आपण इथे लिहून घेणार आहोत. आता हे इक्वेशन कसं बॅलन्स करायचं बघा, जरा वेगळं एक्झाम्पल आहे. आता हे इथे आपण समजा 2 ने मल्टिप्लाय केलं, हे आपल्याला चेंज पण करावं लागणार आहे, त्याच्यामुळे नीट समजून घ्या. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे 2 जा 1 झाले, हे ऑलरेडी बॅलन्स आहे. म्हणजे आपण सल्फर इकडच्या साईडला हे बघा SO2 H2S. मग आता 2 ने आपण इथे केलं, मग आपण समजा आता हे इक्वेशन आपण चेंज करणार आहे. परत एकदा लिहून घेतलं SO2 H2S, इथे परत S घेतलं आणि इथे H2O घेतलं. मग आता आपण काय बॅलन्स केलं, सल्फर आणि ऑक्सिजन बॅलन्स केलं. आता ऑक्सिजन बॅलन्स केलं तर मी इथे 2 लिहिला. ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी मी काय केलं, इथे ऑक्सिजन एकच होता बघा, इथे ऑक्सिजन एकच होता. मग इथे ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी 2 लिहिला, पण त्याचा परिणाम काय झाला, उलटा झाला. ऑक्सिजन 2 झाले पण हायड्रोजन किती झाले तुमचे इथे 4 झाले. हायड्रोजनची संख्या काय झाली इथे 2 + 2, इथे हायड्रोजनची संख्या 4 होऊन गेली. हायड्रोजनची संख्या किती झाली इथे 4 झालेली आहे. म्हणजे इकडे पण आपल्याला काय करावं लागणार आहे, हायड्रोजन 4 करावे लागणार आहे. हायड्रोजन काय करावं लागणार आहे इथे 4 करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग इथे मी समजा आता इथे हे केल्यामुळे इथे हायड्रोजन 4 झाले, ऑक्सिजन बरोबर 2 झाले, पण हायड्रोजन 4 झाले. म्हणून मी इथं काय लिहिलं, 2 घेतलं. मग 2 इथे 2 केले, मग इथे हायड्रोजनची संख्या बरोबर बॅलन्स झाली. इथे 4 हायड्रोजन आणि इथे काय झाले, इथे परत 4 हायड्रोजन, हे बॅलन्स झाले. परंतु परिणाम काय झाला बघा, हे इथे सल्फर हे 2 आणि हा एक सल्फर, म्हणजे 3 सल्फर तयार झाले. आता याचा परिणाम काय झाला, इथे 3 सल्फर तयार झाले. आणि सल्फर तर किती आहे आपल्याकडे 2च आहे. म्हणून आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, हे 3 सल्फर आहे म्हणून इथे आपल्याला 3 लिहावं लागणार आहे. इथे काय लिहावं लागणार आहे, आपल्याला 3 लिहावं लागणार आहे. म्हणजे आता बघा, आता हे आपलं इथे चेंज होणार आहे. सल्फरची संख्या किती झाली 2 + 1 = 3. 2 + 1 = 3. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, इथे पण सल्फर 2 + 1 = 3 होण्यासाठी काय करणार आहोत, कोइफिशियंट आपण इथे 3 लिहून देणार आहोत. त्याच्यानंतर ऑक्सिजनची संख्या आपण बॅलन्स करायला गेलो, ऑक्सिजनची संख्या किती होती 2. मग इथे 2 लिहिली. 2 लिहिल्यामुळे काय झालं, तुमची हायड्रोजनची संख्या काय झाली 4 होऊन गेली. म्हणून मग इथे मी 2 लिहिलं. मग आता हायड्रोजनची संख्या इथे 2 2 जा 4 झाली, इथे 2 2 जा 4, म्हणजे हायड्रोजनची संख्या आता 4 झाली, इथे पण 4 झाली. सल्फरची संख्या इथे 3 झाली. आता ऑक्सिजन बॅलन्स आहे का बघा. आता परत एकदा सगळं चेक करूया. मी वेगळ्या पेनने दाखवते, पाहिजे तर वेगळ्या पेनने दाखवते बघा. आता बॅलन्स झालं का इक्वेशन बघा. सल्फर इथे 1 आणि हे 2, सल्फर किती झाला 3 बघा. सल्फर इथे 3 आहे, सल्फर इथे 3 आहे. ओके, इकडे 3 आहे, इकडे सल्फर 3 आहे का, डायरेक्ट 3 लिहून दिला. म्हणजे सल्फर दोन्ही ठिकाणी काय झाले तुमचे बॅलन्स झाले. आता आपण ऑक्सिजन बघूया. ऑक्सिजनची संख्या बघा, ऑक्सिजन इथे 2 आहे, इथे 2 आहे, बरोबर आहे. इथे ऑक्सिजन किती आहे 2 आहे. इथे पण ऑक्सिजन काय झाला आपला इथे बॅलन्स झालेला आहे. त्याच्यानंतर आपण हायड्रोजन बघूया. हायड्रोजन किती आहे 2 + 2 जा 4 हायड्रोजन आहे. ठीक आहे, इथे 4 आहे का, येस इथे पण 4 आहे. सो अशा पद्धतीने आपलं हे इक्वेशन काय झालं आहे बॅलन्स झालेलं आहे. बॅलन्स इक्वेशन लिहिण्यासाठी आपण काय घेतलेलं आहे,
याच्या समोर 2 घेतला कोइफिशियंट आणि सल्फर समोर 3 हा कोइफिशियंट घेतलेला आहे आणि मग तुम्ही अशा पद्धतीने हे बॅलन्स इक्वेशन करून लिहू शकतात. सो हे 3 मार्कचं खूप इम्पॉर्टंट सिंपल एक्झाम्पल होतं बघा. पहिल्या स्टेपमध्ये आपण पहिलं इक्वेशन ॲज इट इज लिहून घेतलं. दुसऱ्या स्टेपमध्ये रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईडचे किती ॲटम होते ते लिहून घेतले आणि त्याच्यानुसार मग पुढच्या स्टेपमध्ये काय केलं, आपण बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. बॅलन्स करता करता इकडचं बॅलन्स करायला गेलं की इकडची संख्या वाढून जायची, इकडचं बॅलन्स करायला गेलं की इकडची संख्या वाढून जायची. म्हणजे सगळ्यात पहिले काय केलं मी करताना इथे 2 लिहिलं. 2 लिहिल्यानंतर काय झालं, माझे हायड्रोजन तर बॅलन्स झाले, 4 झाले. हायड्रोजन माझे काय झाले, इथे 4 झाले, इथे 4 झाले, बॅलन्स झाले. पण माझं अडचण काय झाली, ऑक्सिजनची संख्या 2 होऊन गेली की जी ऑक्सिजन ची संख्या काय झाली माझी इथे 2 झाली. पण इकडे माझी ऑक्सिजन किती, ऑक्सिजनची संख्या 2 झाली, 2 बॅलन्स झाले. म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स करायला गेली पण माझे हायड्रोजन अनबॅलन्स झाले. मग आता बघा इथे काय केलं, मग मी परत हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी इथे 2 लिहिलं. मग इथे 2 लिहिल्यानंतर हायड्रोजन 4ही बघा पहिली मला ऑक्सिजन बॅलन्स करायचं होतं म्हणून मी काय केलं 2 लिहायला गेली. इथे 2 ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी पहिले मी इथे 2 लिहिल्यानंतर माझ्या हायड्रोजनची संख्या 4 झाली म्हणून इकडे पण मला 4 करावं लागलं म्हणून मी इथे 2 लिहिलं. 2 2 जा 4. त्याच्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की इथे 2 लिहिल्यामुळे सल्फरची संख्या 3 झाली. हा 2 आणि हा 1 काय झालं, मग परत इथे मी 3 लिहिलं. सो अशा पद्धतीने आपण इक्वेशन हे बॅलन्स करायचं आहे. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट इक्वेशन. हे आहे 3 नंबरचं इक्वेशन की जे आपल्याला बॅलन्स करायचं. आता तुम्हाला इझिली बॅलन्स करू शकता, तुम्हाला ट्रिक मी सांगितलेलीच आहे कसं बॅलन्स करायचं. स्टेप नंबर 1 काय आहे, आपल्याला इक्वेशन परत एकदा लिहायचं आहे. तर आपण हे इक्वेशन जे आहे ते परत एकदा लिहून टाकूया. एजी म्हणजे काय, सिल्वर, अर्जेंटम, चांदी याची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन केल्यानंतर AgCl चा पीपीटी तयार होत असतो म्हणून खाली ॲरो दाखवलेला आहे. आणि H2 हायड्रोजन गॅस काय होत असतो, रिलीज. जेव्हा मेटलची आणि ऍसिडची रिॲक्शन होते तेव्हा हायड्रोजन गॅस नेहमी रिलीज होतो. आता सिल्वर ही सॉलिड आहे आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे लिक्विड आहे. त्या पद्धतीने आपण लिहिलं. मग आता याच्यामध्ये कुठले कुठले आहे, Ag. मग Ag लिहून घेऊया आपण. त्याच्यानंतर हायड्रोजन आहे आणि क्लोरीन आहे. हे 3 आयटम याच्यामध्ये आहे, सिल्वर, हायड्रोजन आणि क्लोरीन. आता बघूया आपण, सिल्वर 1 आहे, हायड्रोजन पण 1 आहे आणि क्लोरीन पण 1 आहे. कुठल्या रिॲक्टंट साईडला. मग आपण तिघांचे आयटम काय करणार आहोत, इथे 1 1 लिहून घेणार आहोत. त्याच्यानंतर इकडे बघा, इकडे चांदी किती आहे, Ag किती आहे, Ag 1 आहे. ओके. त्याच्यानंतर क्लोरीन पण 1 आहे. ठीक आहे, नाही सॉरी, इथे क्लोरीन आहे बरं का, 1 आहे. पण हायड्रोजन मात्र किती आहे, इथे हायड्रोजन 2 आहे. म्हणजे इथे सिल्वर आणि क्लोरीन हे बॅलन्स आहे पण हायड्रोजन मात्र बॅलन्स नाहीये, कारण इथे 1 हायड्रोजन आहे, इकडे 2 हायड्रोजन आहे. म्हणून पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला ते बॅलन्स करण्यासाठी काय बॅलन्स आहे लिहिणार काय तुम्ही, दॅट इज सिल्वर अँड क्लोरीन having balance atom, so we have to balance the hydrogen atom. Okay, so लिहूया आपण, सिल्वर अँड क्लोरीन have balance atoms, so we have to balance hydrogen, हायड्रोजन ॲटमला आपल्याला काय करायचं, बॅलन्स करायचंय. ठीक आहे. मग आता परत काय, सिल्वर, त्याच्यानंतर हायड्रोजन आणि क्लोरीन. सिल्वरचे 1 आहे, हायड्रोजनचा 1 आणि क्लोरीनचा पण काय आहे तुमचा 1 आहे. पण इकडे हायड्रोजनचा 2 आहे, इथे 1 1 आहे. आता आपल्याला हे बॅलन्स करायचं आहे. आता अनबॅलन्स इक्वेशन आपण सगळ्यात पहिले लिहून घेऊया, अनबॅलन्स इक्वेशन. मग सारखंच आपल्याला काय करावं लागणार आहे, स्टेप ह्या परत करावं लागणार आहे. मग आता इथे AgHCl, आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, हायड्रोजन हा बॅलन्स करायचा आहे. काय करायचं आहे, हायड्रोजन बॅलन्स करायचं आहे. मग आता हायड्रोजन बॅलन्स करताना तुम्ही हे जे अनबॅलन्स इक्वेशन आहे हे परत खाली लिहून घेते, म्हणजे तुम्हाला समजावून सांगते. Ag + HCl + AgCl, सिल्वर क्लोराईडचा पीपीटी तयार झाला आणि हायड्रोजन गॅस रिलीज झालाय. आपण काय करतोय, हायड्रोजन बॅलन्स करतो. इथे हायड्रोजन 2 आहे, इथे काय आहे, हायड्रोजन 2 आहे, इथे 2 आहे. मग आपल्याला इकडे 2 करण्यासाठी इथे पण काय करावं लागणार आहे, 2 ने मल्टिप्लाय. म्हणून इथे आता हे बॅलन्स आहे त्याच्यामुळे याचा काही प्रश्न नाहीये, हे नंतर चेंज होतील.
पण आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय टास्क आहे, 2 हायड्रोजन, इकडे हायड्रोजन 2 आहे आणि इकडे 2 करायचे. मग 2 करण्यासाठी बघा इथे हायड्रोजन 2 आहे, इथे 2 करण्यासाठी मी इथे समजा 2 लिहिले, इथे 2 लिहिले. परिणाम काय झाला, माझा हायड्रोजन 2 2 2 2 झाले, पण क्लोरीन काय झाले, माझे क्लोरीन 2 होऊन गेले. क्लोरीन काय झाले, 2 झाले. क्लोरीनची संख्या किती झाली माझी, आता क्लोरीनची संख्या काय झालेली आहे, इथे माझी 2 झालेली आहे. मग इकडे 2 झाली म्हणून मला क्लोरीन इकडे पण 2 करावं लागणार आहे, बरोबर आहे की नाही. मी इकडे 2 करण्यासाठी मला इथे परत 2 लिहावं लागलं, म्हणून इथे पण काय केलं मी, परत 2 ने इथे मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे मी काय केलं, पहिले इथे हायड्रोजन 2 होते ते बॅलन्स करण्यासाठी इथे 2 लिहिले, इथे 2 लिहिले, त्याच्यामुळे हायड्रोजन तर बॅलन्स झाले, पण क्लोरीनची संख्या 2 होऊन गेली. मग क्लोरीनची संख्या इथे 2 झाल्यामुळे मी इकडे पण काय केलं, 2 केलं. 2 केल्यानंतर अजून एक वाढवा झाला. वाढवा काय झाला माझा, अर्जेंट म्हणजे सिल्वरची संख्या 2 झाली. सिल्वरची संख्या पण काय झाली, 2 झाली. मग आता इकडे जर सिल्वर 2 आहे तर मला पण इकडे सिल्वर 2 करावं लागतील ना, म्हणून मी इथे सिल्वर काय केलं, 2 केले. म्हणून इथे पण काय केलं, सिल्वरला मी इथे 2 ने मल्टिप्लाय केलं, इथे 2 ने मल्टिप्लाय केलं आणि इकडे सिल्वर ऑलरेडी 2 होते. ओके, सो अशा पद्धतीने हे बॅलन्स इक्वेशन मिळालेलं आहे. आपण याच्या अगोदर पण 2 कोइफिशियंट घेतला, इथे 2 घेतला, इथे 2 घेतला आणि इथे ऑलरेडी बॅलन्स होता. सो अशा पद्धतीने आपल्याला हे बॅलन्स इक्वेशन मिळालेलं आहे. कसं केलं, लक्षात आलं तुमच्या, लक्षात आलं. परत एकदा पाहिजे तर समजावून सांगते. पहिले आपण काय करणार आहोत, Ag प्लस CHCl इज इक्वल टू AgCl चा पीपीटी तयार झाला, खाली एरो, आणि हायड्रोजन गॅस माझा बाहेर पडलेला आहे. हायड्रोजन गॅस हा रिलीज झालेला आहे. आता मी जे कोइफिशियंट लिहिते आहे ते जरा तुम्हाला वेगळ्या पेनने दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही. मग आता सगळ्यात पहिले हे Ag वगैरे हे सगळं बॅलन्स होतं. प्रॉब्लेम कोणाचा होता, हायड्रोजनचा प्रॉब्लेम होता. हायड्रोजन इकडे 2 होते, हायड्रोजन इकडे 2 होते म्हणून मी इकडे 2 लिहिले. 2 हायड्रोजन आणि 2 हायड्रोजन माझे बॅलन्स झाले, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यामुळे काय झालं, क्लोरीन माझे 2 झाले. क्लोरीन माझे काय झाले, 2 झाले तयार इथे. इकडे क्लोरीन 2 झाले, इकडे क्लोरीन 2 झाल्यानंतर मला इथे ऑब्विसली 2 लिहावं लागलं, कारण मला इथे 2 क्लोरीन करायचे आहेत. ठीक आहे, म्हणून मग क्लोरीन पण बॅलन्स केले, इथे क्लोरीन 2, इथे पण क्लोरीन 2. पण परत अजून काय प्रॉब्लेम तयार झाला की माझे सिल्वर 2 झाले, इकडे सिल्वर 2 तयार झाल्यामुळे मला इथे परत 2 लिहावं लागेल, म्हणजे सिल्वर पण बॅलन्स. म्हणजे बघा नंबर ऑफ ॲटम्स ऑफ म्हणजे किती झाले, सिल्वरचे 2, हायड्रोजनचे 2 आणि क्लोरीनचे 2, म्हणजे किती झाले तुमचे 6 ॲटम झाले. बघा 2 2 टू जा 4 6, इथे पण 2 2 टू जा 4 आणि 3 जा 6, 6 ॲटम. तिन्ही साइड LHS म्हणजे लेफ्ट हँड साइडला 6 ॲटम आहेत या सगळ्यांचे, आणि तुमच्या राईट हँड साइडला पण काय आहे, 6 ॲटम आहे. बरोबर आहे का, जरा मोजून घ्या. बघा 2 सिल्वर प्लस 2 हायड्रोजन 4 प्लस 2 क्लोरीन 6, इथे 2 सिल्वर 2 क्लोरीन 2 4 आणि हायड्रोजन 2 किती झाले 6. सो अशा पद्धतीने आपलं काय झालं आहे, हे इक्वेशन इथे बॅलन्स झालेलं आहे. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट बॅलन्स इक्वेशन. स्टुडंट, दिस इज आवर नेक्स्ट एक्झाम्पल. लास्ट इक्वेशन हे बॅलन्स करायचं आहे. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, हा परीक्षेला विचारला गेलेला आहे. तर नोव्हेंबर 2020 मध्ये हा प्रश्न 3 मार्क्ससाठी बोर्डाच्या पेपरला विचारला गेलेला आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट स्टेप नेहमीप्रमाणे रिराईट द इक्वेशन ॲज इट इज. आपण नेहमीप्रमाणे हे लिहून घेऊया. हायड्रोजन सल्फेट प्लस सोडियम हायड्रॉक्साईड यांचं जेव्हा आपण म्हणजे आपण हे जेव्हा एकत्र करणार तर सोडियम सल्फेट तयार होणार आहे, Na2SO4. याचा ॲक्वियस सोल्युशन तयार होणार आहे आणि वॉटर मॉलिक्यूल हा तयार होणार आहे. ठीक आहे, सो आता हायड्रोजन सल्फेट हे ॲक्वियस सोल्युशन आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड पण ॲक्वियस आहे. ठीक आहे, म्हणजे पाणी प्रेझेंट आहे. ॲक्वियस म्हणजे दोन्ही सगळ्यांमध्ये पाणी प्रेझेंट आहे. मग आता बघा कशाचे आयटम आहे, इथे हायड्रोजन म्हणून इथे हायड्रोजन लिहून घेतला. पुढे काय आहे, सल्फर. मग पुढे काय आहे, ऑक्सिजन. पुढे काय आहे, एक एक्स्ट्रा सोडियम पण आहे म्हणून सोडियम पण इथे लिहून घेतला. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहून घेतल्यानंतर आपल्याला ते बॅलन्स करायचे आहे. पहिले रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडला किती आहे ते लिहून घेऊया. हायड्रोजन किती आहेत बघा, हे 2 हायड्रोजन आणि हा एक 1, म्हणजे किती झाले रे तुमचे 3 हायड्रोजन झाले. किती, 3 हायड्रोजन. त्याच्यानंतर सल्फर किती बघा, सल्फर एकच आहे. सो सल्फर एकच लिहूया. ऑक्सिजन किती आहे, हे 4 आणि हा एक, किती झाले तुमचे 5 झाले. त्यानंतर सोडियम किती झाला, सोडियम हा एकच आहे. सो अशा पद्धतीने आपण लिहून घेतले. आता या साईडला किती आहे बघा, सोडियम किती आहे 2, म्हणून आपण सोडियमच्या इथे किती लिहूया 2. त्याच्यानंतर सल्फर किती आहे 1, म्हणून सल्फरच्या ठिकाणी 1 लिहूया. ऑक्सिजन किती आहे बघा, हे 4 आणि हा
एक 5, ऑक्सिजन तुमचे 5 आहे. ओके ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर ऑक्सिजन झाले. हां, आता काय राहिलं रे? हायड्रोजन राहिले ना. मग हायड्रोजन इथे 2 आहे. मग काय बॅलन्स आहे रे? तुम्ही बघा तो चार्ट, फक्त सल्फर बॅलन्स आहे. काय आहे? फक्त सल्फर. सो हिअर वी हॅव टू बॅलन्स. नो 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 नो, सॉरी 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 सॉरी, सल्फर इथे एकच आहे, इथे पण सल्फर एकच आहे. ओके ओके, सो सल्फर इथे बॅलन्स आहे आणि तुमचं काय बॅलन्स आहे? ऑक्सिजन. सल्फर आणि ऑक्सिजन बॅलन्स आहे. मग आपल्याला हायड्रोजन आणि सोडियम हे पहिले बॅलन्स करावं. नेहमी हायड्रोजन बॅलन्स करावाच लागतो. सो आपण पुढच्या स्टेपमध्ये जाऊया. पुढच्या स्टेपमध्ये आपण लिहिणार आहोत सल्फर अँड ऑक्सिजन ॲटम्स आर बॅलन्स, सो वी हॅव टू बॅलन्स हायड्रोजन अँड सोडियम ॲटम्स. ओके, ही आहे तुमची स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये आपण लिहिणार आहोत सल्फर अँड ऑक्सिजन, ऑक्सिजन ॲटम्स आर बॅलन्स. हे दोघांचे ॲटम काय आहे? बॅलन्स आहे. ॲटम्स आर बॅलन्स, यांचे बॅलन्स ॲटम आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. वी हॅव टू बॅलन्स, वी हॅव टू बॅलन्स. काय बॅलन्स करायचं आपल्याला? हायड्रोजन ना, बॅलन्स हायड्रोजन अँड सोडियम, अँड सोडियम ॲटम यांना बॅलन्स करायचे. मग आता आपण काय करूया? सगळ्यात पहिले अनबॅलन्स इक्वेशन हे लिहून घेऊया. अनबॅलन्स इक्वेशन आपल्या डोळ्यासमोर असलं की आपल्याला जरा सोडवायला सोपं जातं. अनबॅलन्स इक्वेशन म्हणजे जे त्यांनी अगोदर दिलेलं आहे ते. चला फटाफट लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने हे अनबॅलन्स इक्वेशन आपल्या डोळ्यासमोर आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आपल्याला. सो हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन आणि सोडियम हे आपल्या डोळ्यासमोर आहे. हायड्रोजन किती आहेत? 3 आहेत. सल्फर 1 आहे. ऑक्सिजन तुमचा हा 4 आणि 1 हा 5 आहे. सोडियम तुमचा 1 आहे. सोडियम किती आहे तुमचा? 1 आहे. मग आपण हे इक्वेशन परत एकदा लिहून घेऊया. लिहून घेतल्यानंतर मग आपल्याला ते बॅलन्स करायला जरा सोपं जाणार आहे. त्याच्यासमोर एक एक आपण लिहू शकतो आणि त्या पद्धतीने आपण काय करू शकतो? बॅलन्स करू शकतो. सोडियम सल्फेट तयार होतोय, Na2SO4 आणि वॉटर मॉलिक्यूल इथे तयार होतोय. ठीक आहे, आता कशासमोर काय लिहायचं हे मी जरा वेगळ्या पेनाने दाखवते म्हणजे तुमचं कन्फ्युजन हे दूर होईल. मग आता सगळ्यात पहिले बॅलन्स काय होतं? सल्फर आणि सोडियम हे तुमचं बॅलन्स होतं. हां, इकडच्या साईडला काय बॅलन्स होतं? तर आपलं सल्फर आणि ऑक्सिजन बॅलन्स होतं. सल्फर आणि ऑक्सिजन बॅलन्स होतं आणि आपल्याला बॅलन्स काय करायचं होतं? हायड्रोजन आणि सोडियम हे आपल्याला बॅलन्स करायचे होते. ठीक आहे, प्रिव्हियस मध्ये तुम्ही बघू शकतात. ठीक आहे, बघा इथे काय होतं? सल्फर आणि ऑक्सिजन बॅलन्स आहे, 1,5,1,5 दोन्ही साईडला आहे आणि हायड्रोजन आणि सोडियम तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. तीच स्टेप आपल्याला नेक्स्ट करायची आहे. मग आता समजा आता हे तर बॅलन्स याचा काही इश्यूज नाही. हायड्रोजन किती आहे? इथे 3 आहे. इकडे हायड्रोजन 3 आहे आपल्याला, इकडे हायड्रोजन आणि इकडे हायड्रोजन किती आहे ते पण आपण लिहून घेऊया. आता आपण इथे डायरेक्ट बघून घेऊया प्रोडक्ट साईडला. सोडियम किती आहे तुमचे? सोडियम 2 आहे म्हणून इथे 2 लिहिले मी. ओके, सोडियम किती आहे तुमचे? 2 म्हणून इथे 2 लिहिले. त्याच्यानंतर सल्फर तुमचे किती आहे? 1 म्हणून सल्फर 1 लिहिला. ऑक्सिजन तुमचे 4 + 1 5 आहे म्हणून इथे 5 लिहिले आणि त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहे तुमचे? 2 म्हणून इथे मी 2 लिहिले. मग आता आपल्याला काय करायचं? बॅलन्स करायचे आहेत. इथे बॅलन्स काय आहे? सल्फर आणि ऑक्सिजन बॅलन्स आहे, हायड्रोजन आणि सोडियम बॅलन्स करायचे आहेत. आता इथे 2 आहे, इथे 2 आहे आणि इथे काय आहे? 3 आहे. मग आता इथे बघा याच्यामध्ये हायड्रोजन बॅलन्स करायचे. हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी समजा मी इथे 3 आहे ना, इकडच्या साईडला बघा हा हायड्रोजन 1, हा बघा हा H2 हे 2 आणि हा 1 हे किती झाले? 3 हायड्रोजन आहे. मग इथे बॅलन्स करण्यासाठी समजा मी 2 लिहिलं. इवन नंबरच लिहित असतो शक्यतो आपण, ऑड नंबर पण बऱ्याचदा लिहितो. सो इथे किती झाले माझे हायड्रोजन? तर बॅलन्स झाले, 2 × 2 = 4 झाले. इथे काय झाले माझे हायड्रोजन? आता माझे 4 झालेले आहे. इथे 4 झाले. मग आता इथे हायड्रोजन किती झाले माझे? 2 झाले. इथे काय झाले माझे? 2 झाले. हे 2 + 1 3 झाले, पण इथे किती झाले माझे? 4 झाले. मग आता आपण काय करूया? ह्याच्यामुळे इथे ऑक्सिजनची संख्या किती झाली? 2 झाली. ऑक्सिजनची संख्या वाढली आहे बघा. हे 2 ऑक्सिजन हा जो नंबर असतो तो याला पण लागू असतो आणि याला पण लागू असतो, म्हणून हे 2 जे आहे ते 2 ऑक्सिजन वाढले. इथे हे 4 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन किती झाले तुमचे? 6 ऑक्सिजन. ऑक्सिजनची संख्या काय झाली तुमची? इकडच्या साईडला आता
ऑक्सिजनची संख्या 6 झालेली आहे. मग 6 ऑक्सिजन झाल्यानंतर इकडे मला 6 ऑक्सिजन करावे लागणार आहे. इकडे 6 ऑक्सिजन मला करावे लागणार आहे. मग इथे 4 ऑक्सिजन ऑलरेडी आहे. इथे 4 ऑक्सिजन ऑलरेडी आहे. इथे मी जर 2 लिहिलं तर मग बरोबर माझे ऑक्सिजनची संख्या बघा, हे 2 याला पण लागू होणार आहे. म्हणजे हे 2 ऑक्सिजन आणि हे 4 ऑक्सिजन 6 ऑक्सिजन. म्हणजे इथे माझी ऑक्सिजनची संख्या काय झाली 6 आणि 6 दोन्ही ठिकाणी बॅलन्स झाली. कशामुळे माझी इथे 2 ऑक्सिजन इथे 4 6 झाले. मग इथे 4 होते मग इथे 2 लिहिला. मग आता त्याच्यामुळे परिणाम काय झाला? परिणाम काय झाला माझा ऑक्सिजनची संख्या बघा, ऑक्सिजनची संख्या किती झाली माझी 6. मग आता ऑक्सिजनची संख्या 6 आहे का बघा, झाली आपोआप. ही 4 आणि हे 2 झाले माझे. ऑक्सिजन पण काय झाले 6 झालेले आहे. ऑक्सिजन 6 झाले. त्याच्यानंतर मला आता ऑक्सिजन क्लिअर झालेला आहे. आता सल्फर बघा, पहिले हायड्रोजन बघूया. हायड्रोजनची संख्या बघा, हे 2 आणि हे 2 4 हायड्रोजन. इथे बघा हे 2 2 जा 4, इथे 4 हायड्रोजन झाले. इथे हे 2 हायड्रोजन आणि इथे हे 2 हायड्रोजन किती झाले 4. म्हणजे हायड्रोजनची संख्या किती झालेली आहे माझी इथे 4 आणि इकडे पण किती झाली माझी 4. म्हणजे हे पण बॅलन्स झालेले आहे. मग आता हे बॅलन्स झाले. आता सल्फर बघून घेऊया. सल्फर माझा इथे 1 आहे, सल्फर 1 आहे. म्हणजे सल्फरचा काही प्रॉब्लेम नाही, त्याचा ऑलरेडी बॅलन्स होतं. त्याच्यानंतर काय राहिलं रे सोडियम. सोडियमचं काय झालं प्रॉब्लेम बघा आता. सोडियमचं झालं ना बॅलन्स. इथे 2 सोडियम होते आणि इथे पण 2 सोडियम आहे. म्हणजे सोडियम पण काय झाले माझे 2 सोडियम इकडे आणि 2 सोडियम इकडे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने टोटल ॲटम रिॲक्टंट साईड आणि प्रोडक्ट साईडचे बॅलन्स झाले का बघा. 6 आणि 4 10, 2 12 आणि 1 13. म्हणजे टोटल याचे ॲटम्स किती झाले रिॲक्टंट साईडचे 13. इकडे पण 13 झाले का बघा. 6 आणि 4 10, 2 12 आणि 1 13. सो 13 ॲटम हे दोन्ही साईडला रिॲक्टंट आणि प्रोडक्ट साईडला बॅलन्स झाले आहे. कसं केलं आपण हे इक्वेशन, कसं सॉल्व्ह केलं चला परत एकदा समजून घ्या, कारण की हे कन्फ्युजिंग तुम्हाला वाटतं पण सोपं आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्ही जे अनबॅलन्स इक्वेशन आहे ते अनबॅलन्स इक्वेशन व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. अनबॅलन्स इक्वेशन होतं H2SO4 प्लस सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, त्याच्यानंतर इक्वल टू Na2SO4 प्लस H2O प्लस H2O. हे असं आपलं अनबॅलन्स इक्वेशन होतं. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. मग आता सगळ्यात पहिले हे आणि हे बॅलन्स होते. मग आपण काय केलं, हायड्रोजन बॅलन्स करायचं ठरवलं. मग आता हायड्रोजन बघितलं मी, इथे हायड्रोजन माझे 2 आहे, इथे हायड्रोजन 1 आहे. म्हणजे 3 हायड्रोजन आहे. इथे हायड्रोजनची संख्या किती आहे 3. पण इथे माझी हायड्रोजनची संख्या किती आहे 2च आहे. म्हणून मी इथे 2 लिहिलं. 2 लिहिल्यामुळे 2 2 जा 4 तयार झाले. 4 झाल्यामुळे काय झालं, माझ्या ऑक्सिजनच्या संख्येमध्ये फरक पडला. हे 4 ऑक्सिजन आणि हे 2 ऑक्सिजन 6 ऑक्सिजन झाले. मला इकडे ऑक्सिजन 6 करायचे आहेत. म्हणजे हे 4 आणि मग इथे मी 2 लिहून दिला. म्हणजे बघा माझं काय झालं इथे 2 प्लस 4 ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजनची संख्या बॅलन्स झाली. म्हणजे ऑक्सिजनही बॅलन्स झाला आणि हायड्रोजन बॅलन्स झाला. हायड्रोजन हे माझे 2 आणि हे 2 4 झाले. इथे पण बघा माझे हे 2 2 जा 4 हायड्रोजन हे बॅलन्स झाले. त्याच्यानंतर मी बघितलं सल्फर. सल्फरचा काही प्रॉब्लेम नाही. इथे सल्फर 1 इथे सल्फर 1 तो बॅलन्सच होता. त्याच्यानंतर पुढे काय राहिलं रे सोडियम. सोडियम आपोआप बॅलन्स झाले. इथे 2 होते पण इकडे 2 लिहिल्यामुळे इकडे पण 2 सोडियम येऊन गेले. सो अशा पद्धतीने आपण इक्वेशन कशा पद्धतीने बॅलन्स करायचं ह्या सगळ्या स्टेप वाईज मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे. चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट पुढचा प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण बोर्डाच्या पेपरमध्ये जवळजवळ 4 मार्काला म्हणजे 1 मार्काला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही बघू शकतात, पहिला जो क्वेश्चन आहे जुलै 2022 ला विचारला गेलेला आहे. दुसरा प्रश्न तर नोव्हेंबर 2020 ला आणि जुलै 2022 ला पण विचारला गेला आहे. तिसरा प्रश्न जुलै 2022 ला आणि चौथा पण. म्हणजे हे प्रश्न रिपीटेशन होणार पेपरला, ह्या पद्धतीने विचारतीलच. मग तुम्हाला काय लिहायचं आहे, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. तुम्हाला डिफरन्स सांगितला आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ रिएक्शन, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. एंडो मीन्स ऍब्सॉर्ब, हीट गेट ऍब्सॉर्ब, हीट काय करत होत असते ऍब्सॉर्प्शन होत असते. आणि एक्झो गेट आउट, गेट किंवा गिवन आउट किंवा बाहेर पडणे. गिवन आउट म्हणजे काय एक्झोथर्मिक. मग आता हीट कुठे बाहेर पडतीये, बाहेर पडली ना, इथे हीट बाहेर पडली. इथे काय आहे हीट बाहेर पडली प्रोडक्ट साईडला. अजून हीट कुठे बाहेर पडली, इथे पण बाहेर पडली. म्हणजे ह्या दोन्ही रिएक्शन काय झाल्या, ऑब्विसली या दोन्ही रिएक्शन तुमच्या कुठल्या झालेल्या आहे
एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग तुम्ही इथे डायरेक्टली लिहून टाका, इथे हीट काय पडली तुमची, बाहेर पडली. सो इट इज एक्झोथर्मिक रिॲक्शन. ट्रिक लक्षात आली तुमच्या, दोन्ही ठिकाणी काय झाली, हीट बाहेर पडलेली आहे, इथे पण हीट बाहेर पडलेली आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन. दिस इज ऑल्सो एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता हीट वापरली गेली, हीट गेट ऍब्सॉर्ब. बघा इथे KClO3 तयार करताना हीट ही वापरली गेलेली आहे. सो इट इज एंडोथर्मिक रिॲक्शन. ही काय आहे तुमची एंडोथर्मिक रिॲक्शन, कारण का हीट काय गेलेली आहे, ऍब्सॉर्ब झालेली आहे. ह्या रिॲक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब झालेली आहे. आता पुढचं बघा, या रिॲक्शन मध्ये पण काय गेली आहे, हीट ही यूज केली गेलेली आहे. सो इट इज ऑल्सो एंडोथर्मिक रिॲक्शन. एक्झो म्हणजे हीट बाहेर पडली आहे. मग प्रोडक्ट साइडला जिकडे हीट बाहेर पडली ती झाली एंडोथर्मिक. इथे हीट बाहेर पडली, इथे हीट बाहेर पडली म्हणजे ती हीट रिलीज झाली एक्झोथर्मिक. इथे हीट वापरली गेली, ही झाली तुमची एंडोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 खूप सिंपल होता. लेट्स मूव्ह टू द लास्ट क्वेश्चन. हा तुमचा लास्ट क्वेश्चन आणि मग मात्र आपला हा एक्सरसाइज इथे संपणार आहे आणि हा लेसन पण इथे संपणार आहे. आता पुढचा प्रश्न मॅच द पेअर आहे, पण तुम्हाला व्यवस्थित विचार करून मॅच द पेअर करायचा आहे. तुम्हाला 4 प्रकारच्या रिॲक्शन दिलेल्या आहे, डिस्प्लेसमेंट, कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डबल डिस्प्लेसमेंट. तुम्हाला मी ट्रिक पण खूप सुंदर समजावून सांगितलेली आहे की 4 प्रकारच्या रिॲक्शन्स असतात आणि त्या लक्षात कशा ठेवायच्या याची खूप सुंदर अशी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे. पहिली आहे तुमची कॉम्बिनेशन रिॲक्शन. 2 बेस्ट फ्रेंड होते आणि त्यांची इतकी घट्ट मैत्री झाली की ते बेस्ट फ्रेंड कॉम्बाईन झाले, कॉम्बिनेशन. दुसरी आहे डिकम्पोजिशन. दोघं बेस्ट फ्रेंड इतकी मैत्री होती पण ब्रेकअप झालं आणि दोघं वेगवेगळ्या वाटेने निघून गेले. ठीक आहे, डिकम्पोजिशन. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. 2 फ्रेंड होते त्यांच्यामध्ये एक पॉवरफुल फ्रेंड आला, तो ह्या फ्रेंडला घेऊन निघून गेला आणि मग हा बिचारा शिल्लक राहिला. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट. डबल डिस्प्लेसमेंट मध्ये 2 फ्रेंड होते, काय आला, दोघांकडे पॉवरफुल फ्रेंड आले आणि दोघांना काय मिळाले, चांगले बेस्ट फ्रेंड मिळाले. डबल डिस्प्लेसमेंट झालं. 2 बेस्ट फ्रेंड होते, दोघांना पण याला पण पॉवरफुल फ्रेंड मिळाला, याला पण पॉवरफुल फ्रेंड मिळाला आणि डबल डिस्प्लेसमेंट झालं. हेच आपल्याला इथे लिहायचं आहे. इथे बघा BaCl2. मग आता BA बघा इथे काय दिसतंय, BaSO4 म्हणजे हे असणार आहे. इथे काय झालं, BaCl2 BaSO4 म्हणजे हा BA आणि SO4 हे पॉवरफुल जवळ आले आणि त्याच्यानंतर ZnCl2 हे जवळ आले म्हणजे काय झालेलं आहे, ते डबल डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. म्हणजे ही कुठली रिॲक्शन आहे तुमची, डबल डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर AgCl. आता याचं डिकम्पोजिशन झालेलं दिसणार आहे बघा. एकापासून काय झाले, हे बेस्ट फ्रेंड होते, याच्यापासून सेपरेट ब्रेकअप झालं त्यांचं, 2 सेपरेट वेगवेगळ्या मार्गाने गेले म्हणजे ही काय झाली तुमची डिकम्पोजिशन रिॲक्शन. ब्रेकअप म्हणजे डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे, लगेच लक्षात येईल तुमच्या. CuSO4 आणि Fe. आता याच्यामध्ये काय झालंय बघा, CuSO4 कुठे, FeSO4 तयार झालेलं आहे. CuSO4चं काय झालं तुमचं, या Fe हा मोस्ट पॉवरफुल होता, ते एकमेकांच्या जवळ आले, FeSO4 तयार झाले. हे पॉवरफुल होते आणि हा कॉपर बिचारा कमी पॉवरफुल होता, त्याला बाहेर काढलं त्यांनी. म्हणजे काय झाली ही डिस्प्लेसमेंट, सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे ही डिस्प्लेसमेंट. उरलेली कोणती तुमची, ऑब्विसली एक होते आणि हे दोघांपासून काय झाला, एक प्रोडक्ट तयार झाला, कंबाईन बेस्ट फ्रेंड झाले. हा होता मैत्री झाली, हा एक प्रोडक्ट तयार झाला. काय झाली तुमची कॉम्बिनेशन रिॲक्शन. ही काय झाली तुमची कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो अशा पद्धतीने हा तुमचा छानपैकी पूर्ण एक्सरसाइज जो आहे तो मी डिटेलमध्ये घेतलेला आहे. पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपण इथे कव्हर केलेले आहे. मग आता तुम्ही हे जे मॅच द पेअर आहे ते छानपैकी लिहून टाका की ही कुठली रिॲक्शन. ट्रिक काय सांगितली, BA कुठे बघा, हा BA. त्याच्यानंतर AG कुठे, AG असं ट्रिक निघायचं. CU कुठे, अरे CuSO4 कुठे गेला, म्हणजे हा असणार आहे. मग ते रिॲक्शन लक्षात घ्यायचे आहे. सो अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. लवकरच भेटूया पुढच्या लेसनसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप कष्टाने व्हिडिओ घेऊन येते आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने तयार होण्यासाठी. तर सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही परीक्षेतला फायदा होईल. सो चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.